हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर बघा आता पाच दिवस मावळला माती येऊन गेलं कधीच, पण आता इथं कशासाठी बसलोय? पैशासाठी गुंतून बसले. इथं आमचं तर कुठं बी लोळायचंच आहे. चांगलं बी म्हणायचं नाही आणि वाईट पण म्हणायचं नाही. काय यांचं झोपणं हो का, इकडं यांचं झोपणं काय झोपताय तसलं? कटाळा आलाय. घरचं काम कधी करायचं या? घरचं काम आता जाऊन तर आता लय उशीर झालाय बघा. आता घरी जायला तर 7 वाजता. ते मालकच वाटतं 7 वाजता येणार आहे इथं. 10-15 मिनिटात. मग झालेच की आता 6:30 वाजून गेले ते. मग 7च वाजते ते. त्यात पोरगा आमचा आजारी आहे. मालक म्हणली आम्ही दवाखान्यात नेतो, जावा तुम्ही, खेप का अर्जंट आहे. यांचं बांधकाम राहिलं होतं असंच, इटासाठी राहिलं होतं, त्याच्यामुळं परत हे केलं. मग आलो. मग काय करायचं? आणि ह्या ट्रॅक्टरला तर सारखी कामं लागतात. या लोटराई गेलता त्याच्यामुळे, नाही तर दिवसाबरोबरच गेली असते आमची खेप, आले असते. तरी आष्टीन खंडाळी किती किलोमीटर आहेत ना? किती आहे गड्यागडावर? म्हणजे इकडून डांबरी किती आहे गड्यागडावर? डांबरी त्या हायवेला लागा आयला, मग ही परवडते का मधला? नाही म्हणलं तरी बघा इथं 4, 4.5, 5 किलोमीटर म्हणलं तरी आलोय बघा. पण तुम्हाला मी दाखवणं होती की जुनं पहिलं कसले घर मागायची होती, भेंड्याची कसली घर. तर ती भाऊ आपलं ते म्हणलं बघा इथं अजून भेंड्याची ती घर आहे ती तशीच. पण ते आता तिकडं आता ट्रॅक्टरमध्ये आवाज काय तुम्हाला येणार नाही. इथं रानात आहे आपलं असं वातावरण सगळं. तर इथं एकच घर आहे आणि तिकडं पलीकडे शेड आहे त्यांचं घर हे आहे ते जनावराचा गोठा ते. तर बघा गाय आहे ती कसली आहे ते आहे का? नाही, मोठ्या गाय आहे ती आहे ते. तर अजून नेलं का नाही मालकाने काय माहिती पोराला दवाखान्यात. रात्री नेलं तर आम्ही, पण त्याला फरकच पडला नाही. मग आता अजून एकदा म्हणलं, रातभर त्यांनी झोपू दिलं नाही आम्हाला कसलं. ती तर कसला झोपलाच नाही. तर चला आता जरी घरचं काम बी तसंच आहे. काय लय अवघड आहे बाबा. कारण का पोरगा आजारी पडलं म्हणलं का काय सुधारतच नाही, त्यातच आहे. तरी सकाळी पण 3 वाजता उठलं होतं. असंच शिकलं बघा. 3 वाजता उठलं होतं. नाही म्हणलं तरी 11 वाजल्या. कारण काय येऊनच पेकळूनच बसायचं. त्याचा तापच नेवा नाही काय झालंय काय नाही. आणि ते आमच्या इथं टाक्या भरलेल्या येते का नाही पाण्याच्या, ती गपचिपच येऊन पाणी पितंय. त्याच्यामुळे ती एकटाच आजारी पडतो. आम्ही काय आजारी पडत नाही लई. त्याला घरातलं पाणी प्यायचं म्हणलं का जीवारच येतंय टाक्यातलं तिथलं. कारण का आम्ही गेल्या वर्षी तिथलं टाक्यातलं पाणी प्यायचं ना, मग ते धुतलेल्या ते असायच्या. पण आता काय धुतल्या नाही त्या, मग ती गपचिपच पितंय. आणि त्यात केळाची ॲलर्जी आहे त्यामुळं. तर रात्तायचं आहे आमच्या. तर वेगळंच झालंय काहीतरी. काय असली माणसं असते ती लई म्हणजे लई माणसं बेकार. काय बी कसं करते ते काय सांगता येत नाही बघा. तर मला टेन्शन आलंय ते कशाचं. तर आता रात्तायला कमेंट केले तीच मला बी करचाल तुम्ही, त्यामुळे मी विषयच काढत नाही कशाचा. तर घ्या समजून तुम्हीच. आता पहिल्या सिंपळ नसल्या काही असला हे ना, खेळायला भारी वाटतंय. 10,500 तर चला आता घरी गेल्यावर काय नियोजन आहे. तर आम्ही आणले ते 2-4 शेंगा घेतले तर तिथं आम्हाला खवळली बघा. घेऊ नका बोलले आणि वाळून गेले ते. कारण काय आम्ही 2 वर्ष झाले इकडे येतोय, मग तिथनं घेत होतो शेंगा. मग घेतल्या होत्या बरे. कारण का शेंगाचं कालवण आवडतं. तर तुम्हाला दाखवीन घरी गेल्यावरच आता.